चला तर मित्रांनो, आनंदाची बातमी आहे। लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या टप्प्याची तारीख जाहीर झालेली आहे। तरी याचा लाभ आता कोणाला मिळणार आहेत? बाकीच्या महिलांना 3000 रुपये तर मिळालेच असतील। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। 5 सप्टेंबरला कोणाला पैसे मिळणार आहे लाडकी बहीण? तर मित्रांनो, अजूनपर्यंत आपण व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या। तर चला, नवीन अपडेटमध्ये 5 सप्टेंबरला तिसऱ्या टप्प्याची तारीख डिक्लेअर झालेली, म्हणजे कोणत्या महिलांना 5 तारखेला पैसे मिळणार। पण मित्रांनो, काल झालेल्या सभेमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब सोबतच बाल विकास विभागाच्या मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा काही बाबी स्पष्ट केल्या आहेत। म्हणजे पहिली जी बाब आहे ती म्हणजे ज्या महिलांना अजून 1 रुपया देखील मिळालेला नाही अशा महिलांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येईल। आणि ज्या महिलांना पहिल्या टप्प्यात 3000 रुपये आले होते व दुसऱ्या टप्प्यात 1500 रुपये मिळाले होते, अशा महिलांना तिसऱ्या टप्प्यात 1500 रुपये मिळणार। तर मित्रांनो, आपले मुख्यमंत्री साहेबांनी आता नवीनच एक आराखडा तयार केलेला आहे। जाणून घेऊया आराखडा। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या 3 महिन्यांचे पैसे तर आता महिलांच्या खात्यामध्ये जमा होणे सुरू झालेले आहेत। काहींना 3000 मिळालेले आहेत, काहींना 1500 रुपये मिळालेले आहेत। पण जो तिसरा टप्पा आहे, अजूनपर्यंत ज्या महिलांना 1ही रुपया मिळालेला नाही अशा महिलांसाठी नवीन अपडेट आहे। पूर्ण त्यांना 6000 रुपये मिळणार। आता ही नवीन एक मोठी अपडेट आहे। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे 4 महिन्यांची पूर्ण रक्कम दिलेली जाणार आहे। मुख्यमंत्र्यांनी कालच झालेल्या सभेमध्ये सांगितलेलं आहे। आपल्या लाडके आदित्य तटकरे मॅडम यांनी पण कालच्या सभेमध्ये हे आव्हान जाहीर केलेलं आहे। जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 14 ते 15 तारखेपर्यंत आपल्या खात्यात 6000 रुपये पूर्ण रक्कम जमा होणार आहे। तर आता काही महिलांना प्रश्न पडला असेल, ही बातमी चुकीची आहे। पण मग काल झालेल्या सभेमध्ये आदित्य तटकरे मॅडम यांनी जाहीर केलेले हे आव्हान आहे। तर सर्वांनी आपापले कागदपत्र चेक करून घ्या। काहीचे फॉर्म रिजेक्ट झाले असतील, त्यांनी रिसबमिट करून पोर्टल ॲपवरून ते पण करून घ्या। ही एक मोठी महत्त्वाची। आणि काहीला असा प्रश्न पडला असेल, आमचं तर सगळं कंप्लीट आहे, अजून 1 रुपया पण मिळालेला नाही आहे। तर सप्टेंबर महिन्याच्या 14-15 तारखेच्या आत तुम्हाला पण पैसे मिळून जाणार आहेत। काही चिंता करायची गरज नाही। काही ना कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात। ही एक महत्त्वाची अपडेट आहे। 6000 रुपये नक्की मिळणार 14 ते 15 तारखेला। जाणून घेऊया नंतरचं काय आहे। भरपूर महिलांना 2 टप्प्याचे पैसे मिळालेले आहेत। म्हणजेच भरपूर महिलांना 2 टप्प्याचे पैसे मिळालेले आहेत, परंतु काही महिलांना अजून 1 रुपयाही मिळालेला नाही। म्हणजे काही महिलांना आतापर्यंत 3000 रुपये मिळालेले आहेत, काही महिलांना आता 1500 रुपये जमा होणार। म्हणजे 2 टप्प्याचे पैसे आपल्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। पण तिसऱ्या टप्प्याचे पैसे आता 5 तारखेला कळेलच। 5 तारखेला त्यांनी तारीख डिक्लेअर केलेली आहे। तर 5 तारखेला जर काही महिलांना 1500 रुपये पडणार, ज्यांना पहिले 3000 रुपये मिळालेले आहेत त्यांच्या खात्यामध्ये आता 1500 रुपये जमा होणार। ही एक महत्त्वाची अपडेट आहे। आणि ज्यांना 1 रुपया पण मिळालेला नाही अशा महिलांना 5 तारखेला 4500 रुपये मिळणार। आणि काहींना 5 तारखेला जर नाहीच मिळाले तर 14-15 तारखेला पूर्ण रक्कम 4 महिन्यांची त्यांच्या खात्यामध्ये आपले मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब जमा करणार आहेत, पूर्ण 6000 रुपये। ही एक महत्त्वाची काल झालेल्या सभेमध्ये त्यांनी आवाहन केलेलं आहे, म्हणजे जाहीर केलेलं आहे। आपले तटकरे मॅडमनी पण जाहीर केलेलं आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा। कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल ते पण सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या। काही बहिणींचे फॉर्म रिजेक्ट झाले असतील, त्यांना पण पूर्णपणे आता संधी देण्यात आहे। पहिले तर 31 ऑगस्टपर्यंत मदत होती, पण आता मदत वाढवलेली आहे। ज्या महिलांचे फॉर्म रिजेक्ट झाले आहेत त्या महिलांना सुद्धा पूर्णपणे 3 महिन्यांचे पैसे मिळणार आहेत। म्हणजे त्यांना अजून एक चान्स दिला जाणार आहे। ही एक महत्त्वाची म्हणजे 1 नंबर न्यूज आहे।
तर मित्रांनो, काही महिलांचे कसे आता फॉर्म काही चुकीची माहिती भरली गेली असेल किंवा आधार लिंक नसेल काहीचे किंवा नाव चुकलं असेल, बँक पासबुक नंबर चुकला असेल, अशा महिलांना पण आता परत चान्स दिला असेल. तुमच्या पोर्टल ॲपवरती जाऊन तुम्ही रिसबमिटचा तुम्हाला तिथं ऑप्शन आला असेल, तिथं जाऊन आपला फॉर्म काही चुकीची माहिती भरली गेली असेल तर ती सुधारू शकता, नाहीतर पूर्ण फॉर्म पण नवीन भरू शकता. ही एक नवीन अपडेट दिली गेली आहे. तर आता लाडकी बहीण योजनेच्या बहिणींना चिंता करायची काहीही गरज नाही. आता मुदत संपली तरी तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे, ही एक महत्त्वाची बाब आहे. तर सगळ्यांनी आपले याच्यावरती जाऊन बँकेत जाऊन आपापले आधार कार्ड लिंक करून घ्या. आता ही एक महत्त्वाची पुढची एक बाब आहे. हातावरती पोट भरणारे भरपूर महिला अशा आहेत की ज्यांचे आज कष्ट केले तरच उद्या चूल पेटते, ज्यामुळे सरकारने हे लक्षात घेऊन रिजेक्ट झालेल्या महिलांचे फॉर्मसुद्धा मंजूर करण्याचे घोषित केले आहे. वा, ही तर एकच नंबर बाब आहे. कारण की काबड कष्ट करून उन्हातान्हात लोक आपल्या बहिणी कामं करतात, त्यांच्यासाठी सुद्धा आहे. कारण खरोखरच ज्या महिलांना आज पैशांची गरज आहे त्यांचेच फॉर्म आज रिजेक्ट झालेले आहेत. तरीही पण चिंता करायची गरज नाही आहे. आता तुमची मुदत वाढलेली आहे, तुम्ही पण फॉर्म भरू शकता. रिजेक्ट झालेले फॉर्म त्यांना पण या योजनेचा लाभ घेता येईल. काबाड कष्ट करून उन्हातान्हात काम करतात ते सुद्धा या योजनेपासून आता दूर होणार नाही, म्हणजे त्यांना पण या योजनेचा लाभ घेता येणार आहे. महत्त्वाची बाब आहे ही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगू इच्छितो. पुढील अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, घंटीला पण दाबा, कारण असेच अपडेट नवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत आहे.